विश्ववंदनीय विश्वगुरु महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महामानव, सर्व महामाता यांच्या विचारांना अभिवादन करून कालपासून वर्षावासातील भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन आपण करत आहोत. काल आपण परिचय बघितलेला आहे आणि या परिचयामध्ये या ग्रंथाचं वाचन करताना आंबेडकरांनी असं आम्हाला सांगितलं की तर्कशुद्ध पद्धतीनं आणि चमत्कार विरहित या ग्रंथाचं वाचन आपल्याला करायचं आहे, बघायचं आहे. तर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग पहिला, जन्मापासून तर परिवर्जापर्यंत हा भाग पहिल्यामध्ये आहे. नंबर 1, कुळ. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एकही राज्य नव्हते. संबंध देशात निरनिराळ्या अनेक लहान मोठे राज्यात विभागला गेला होता. त्यापैकी काही राज्यावर एका राज्याची सत्ता होती, तर काहीवर एका राज्याची सत्ता नव्हती. एका राज्याची सत्ता असलेली राज्ये एकूण 16 होती. त्यांची नावे अशी होती: अंग, मगध, काशी, कौशल, वज्जी, मल, चेदी, वच्छ, कुरु, पांचा, मच्छ, सौर्षण, अश्मक, अवती, गांधार आणि कंबोज. ज्या राज्यावर कोण्या एका राज्याची अधिसत्ता नव्हती ती ही होत कपिलवस्तूचे शाक्य, पावा व कुशीनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मैथिलीचे विधेय, रामग्रामचे कोलिय, अलकपचे बुली, केशवपुत्तचे कालाम, कलिंग, पिपलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी शिशुमारगिरी होती तो भग्ग. ज्या राज्यावर एका राज्याची सत्ता होती त्या राज्याला जनपद म्हणतात आणि ज्यावर एका राज्याची सत्ता नव्हती त्या राज्याला संघ किंवा गणराज्य म्हणतात. आता सिद्धार्थाचं कुळाकळ बघत असताना आपल्याला ख्रिस्ताच्या अगोदर 6व्या शतकात म्हणजे 2600 वर्षापूर्वीच्या काळामध्ये आपल्याला जावावं लागेल. त्या काळामध्ये भारतामध्ये म्हणजे खास करून उत्तर भारतामध्ये एकही सार्वभौम असं सत्ता किंवा राज्य नव्हती. सार्वभौम म्हणजे ज्याला आपले अधिकार, आपले कायदे करण्याचा जो हक्क आहे तो कोणत्याही राज्याला अधिकार किंवा हक्क करण्याचा त्या राज्याला नव्हता. संबंध देश निरनिराळ्या छोट्या मोठ्या राज्यामध्ये विभागल्या गेल्या होत्या. त्यापैकी काही राज्यावर एका राज्याची सत्ता होती, तर काही याच्यावर फक्त एकाच राज्याची सत्ता नव्हती. आता वेगवेगळ्या प्रकारचे आहे. काही ठिकाणी 4-5 राज्यावर एकाच राज्याची असेल, काही ठिकाणी एकाही राज्याची नसेल, असा तो भाग होता. एका राज्याची सत्ता असलेली एकूण 16 भाग होते, 16 राज्य होते. ते आपण आता बघितलेले अंग, मगध हे असे. आणि ज्याच्यावर ज्या कोणावर एकाही राज्याची सत्ता नव्हती त्याच्यामध्ये जे आता आपण बघणार आहोत मूळ नायक जो कपिलवस्तू, शाक्य हे होते. मग ज्या राज्यावर एका राज्याची सत्ता होती त्याला जनपद म्हणतात. लक्षात घ्या, आजही आपण की ज्या ठिकाणी राज्याची सत्ता असेल त्याला जनपद आणि ज्याला राज्याची सत्ता नाही त्याला गण किंवा संघ राज्य असं म्हणतात. सध्या आपला भारत संघ राज्य किंवा गणराज्य आहे, कारण आता आपल्यावर कोणी राजा नाहीये, लोकशाही पद्धतीनं निवडल्या चाललेला आहे. तर असं कपिलवस्तू येथील शाक्याच्या शासन पद्धतीविषयी आपणाला विशेष माहिती दिसून येत नाही.
या राजाची शासन व्यवस्था कशी होती? प्रजासत्ताक होती का त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती याचाही अजून उलगडा झालेला नाही. तथापि एवढे मात्र निश्चित की शाक्याच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व आळीपाळीने राजसत्ता चालवत होते. या शाक्यामध्ये कशी राज्यसंस्था होती माहित नाही, परंतु तिथे आळीपाळीनं कधी हा कधी त्या असा बदल करून चालायचा. आणि जेव्हा सिद्धार्थचा जन्म झाला तेव्हा कपिलवस्तूवर शुद्धधनाचं राज्य चालू होतं. शुद्धधन नावाचा एक राजा होता आणि तो कपिलवस्तूचा राजा होता. अशा प्रकारे जनसत्ता चालवणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी शुद्धधनाची राजा होण्याची पाळी होती. शाक्याचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात वसले होते. ते एका स्वतंत्र राज्य होते, परंतु कालांतराने कौशल देशाच्या राजांनी शाक्यावर व आपले आधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळवले. शुद्धोधन राजा भारतवर्षाच्या एका ईशान्य कोपऱ्यामध्ये होता. अगोदर तो स्वतंत्र होता, परंतु काही काळानंतर कौशल देशाचा जो राजा होता त्यांनी याच्यावर हल्ला केला आणि या शाक्याला त्यांनी काय केलेलं आहे, जिंकून घेतलेला आहे. त्यांच्या आधिपत्याखाली यांना राज्य करावं लागत होतं. कौशल अधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्याला कौशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही सार्वभौम अधिकार वापरणे अशक्य झाले होते. आता पहिलं सगळे अधिकार कोणाला होते? शुद्धधनाला होते, परंतु आता कौशल राजाने तो जिंकून घेतल्यामुळे शाक्याला किंवा शुद्धधनाला तेवढे अधिकार राहिलेले नाही. तत्कालीन राज्यात कौशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते. मगधाचेही राज्य तसेच प्रबळ होते. कौशल देशाचा राजा पसंदी किंवा त्याला आपण प्रसंजित असे म्हणतो आणि मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते. मग यांच्यावर या शाक्य कुलावर कोणाचं राज्य होतं? प्रसन्नजित नावाचं राजा राज्य करत होता आणि त्याच्याच बाजूला जो मगध देश होता त्या ठिकाणी बिंबिसार नावाचा राजा करीत होता आणि ते सर्व सिद्धार्थाच्या काळामधले होते. हे थोडं झालं त्यांचं कुळ किंवा त्यांच्या राज्याविषयीचा भाग. आता यांचं पूर्वज, जसे आपण काय म्हणतात जन्मकुंडली काढतो, वंश काढतो, जन्मावळी काढतो, आपली जात ते, तसं तर यांचं हे कुळ काय आहे. तर शाक्याच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू होते. कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्ववेता कपिल मुनी यांच्या नावावरून पडले असावे. त्या काळी एक कपिल मुनी नावाचे फार मोठे तत्वज्ञानी होऊन गेलेले होते. कदाचित त्यांच्या नावावरून या राजधानीचं नाव कपिलवस्तू पडलेलं असेल असं सांगतात. कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता. या कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक राजा राहत होता. त्याला सिंहू किंवा सिंहहनू नावाचा एक मुलगा होता. सिंहहनूचा विवाह कच्छनाशी झाला होता. त्याला शुद्धोधन, धोतोधन, शुक्लोधन, शाक्योधन, अभितोधन असे 5 मुलं होते. म्हणजे शुद्धोधनला दुसरे 4 भाऊ आणि दुसरे 2 बहिणी होते. म्हणजे शुद्धोधनच्या वडिलांना 5 मुलं आणि 2 मुली होत्या. या 5 पुत्राशिवाय शिहनुल्ला, अमिता व प्रमिता या नावाच्या 2 मुली होत्या. त्यांच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते. यांचं गोत्र कोणतं होतं? आदित्य होते. शुद्धोधनाचा विवाह महामायेशी झाला होता. महामायेच्या पिताचे नाव अंजन व आईचे नाव सुलक्षणा असे होते. अंजन हा कोलीय वंशात आला होता
व देवदेह नावाच्या गावी राहत होता. शुद्धोधन नावाचा जो राजा होता त्याचं लग्न कोणाबरोबर झालेलं होतं? महामाया बरोबर झालेलं होतं. महामायाच्या वडिलांचं नाव अंजन आणि आईचं नाव सुलक्षणा असे होते. अंजन हा कौलीय वंशातील होता. आता थोडस लक्षात घ्यायचं इथे, कौलीय म्हणजे आजची जी कोळी समाज आहे त्या समाजातले होते आणि हे शाक्य म्हणजे राजकुळातले होते. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा आंतरजातीय विवाहाला मान्यता होती. हे बाबासाहेबांनी आम्हाला सुरुवातीला सांगितल्यामुळे थोडस हा त्याचा विषांतर. आणि तो देवदह नावाच्या गावी राहत होता, म्हणजे नेपाळ मधला भाग आहे. शुद्धोधन हा मोठा योद्धा होता. तो फार मोठा पराक्रमी होता. जेव्हा शुद्धोधनाने मोठ्या शौर्याचा परिचय दिला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याचा अनुमती देण्यात आली आणि त्याची दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली. ती महामायेची वडील बहीण होती. त्या काळी कसं होतं की राजाला जसे पराक्रम गाजवतील, एखादं युद्ध जिंकन, तर त्याला ते लग्न करण्याचे अधिकार होते. तेवढंच कशाला, आताही आपलं जे संविधान येण्याच्या अगोदर किंवा बाबासाहेबाचं हिंदू कोड बिल येण्याच्या अगोदर पुरुषांना अनेक लग्न करता येत होते. आणि त्या काळी जो पराक्रमी राजा असेल त्याला दुसरं लग्न करता येत होतं. तसंच शुद्धोधनाने एक युद्ध जिंकलं, त्याला दुसरं लग्न करण्याची परवानगी मिळाली आणि ते दुसरं लग्न त्याने त्याच्या पहिल्या पत्नीच्या मोठ्या बहिणीबरोबर केलेलं आहे. शुद्धोधन हा फार श्रीमंत होता. त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती. त्याचे पुष्कळ नौकर चाकर होते. असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी 1000 नांगर चालवावे लागत होते. तो अतिशय श्रीमंत होता. खूप शेती होती. इतकी शेती होती की जवळजवळ 1000 नांगर चालवत होते. मग 1000 नांगर म्हणजे एक नांगर म्हणजे 20 एकर जमीन धरायची आहे. 20 एकर जमिनीसाठी एक नांगर वापरायचं. तर मग 1000 जवळजवळ 20,000 एकर जमीन या शुद्धोधनाच्या मालकीची होती. मग एवढं श्रीमंत असल्यामुळं त्याच्याकडे अनेक नोकर चाकर किंवा आपल्या मुलासाठी पुढे आपण बघणार आहोत की ते 3 महाल त्याने निश्चितच बांधले असतील. तो ऐशारामात राहत होता. त्याचे अनेक महाल होते. हे झालं त्यांचं काय म्हणता येईल थोडंसं कुळ आणि पूर्वज. आता या सिद्धार्थाचा जन्म कसा झाला त्याचा थोडासा भाग बघूया, चालेल ना? शुद्धोधनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला. त्याच्या जन्माची कथा अशी आहे. शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा. सर्व शाक्य लोक त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी देखील हा महोत्सव साजरा करीत असत. हा महोत्सव 7 दिवस साजरा करण्याची पद्धत होती. एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला सुगंधादी वस्तूचा उपयोग करून मोठ्या शानशौकीने परंतु मद्यपानादी उत्तेजक वस्तू वर्ज्य करून साजरा करण्याचे ठरवले. या सिद्धार्थ गौतमाच्या पुत्राची कथा बघत असताना तो कसा आईच्या गर्भात गेला याचा आपल्याला बघायचं आहे. शाक्य लोकांमध्ये दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये एक उत्सव पाळण्याची प्रथा होती. आषाढ महिन्यामध्येच का? थोडासा कारण परिचयामध्ये सांगितलेलं आहे म्हणून. तर्कशुद्ध आषाढ महिनाच का निवडलेला आहे? तर ते कारण म्हणजे हा शुद्धोधन त्याची 20,000 एकर जमीन आहे. म्हणजे तो शेतकरी आहे आणि शेतकरीची सुरुवात पावसाळ्यात सुरुवात होती. पावसाळ्याची सुरुवात म्हणजे आषाढ महिन्यामध्ये होते. म्हणून हा एक सण तो मोठ्या थाटामाटामध्ये सुरू करण्याची प्रथा त्यावेळी होती. आणि हा उत्सव किती दिवस चालायचा? 7 दिवस चालायचा.
मग महामायेने या वर्षी तो अत्यंत मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा ठरवला. अनेक फुलांच्या माळा, सुगंधी वस्तू यांचा उपयोग करून फार मोठ्या शान शौकीनं हा उत्सव करायचा ठरवला. परंतु यामध्ये मद्यपान असतील किंवा उत्तेजक वस्तू असतील, या सर्व गोष्टीला काय केलेलं आहे, वर्ज्य केलेलं आहे, म्हणजे टाळलेलं आहे. साजरा या गोष्टी टाळून ते त्यांनी साजरा करायचा ठरवला. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 7व्या दिवशी ती अत्यंत लवकर म्हणजे भल्या सकाळी ती उठली. सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली. दान धर्मार्थ 4 लक्ष मोहरा तिने वाटलेले आहेत. मौल्यवान अलंकार घालून साज श्रंगार केला. आवडीच्या पदार्थाचे सेवन केले व व्रताचरण करून ती निद्रेसाठी कलात्मतेने सजवलेल्या शयन मंदिरात ती गेली. त्या रात्री शुद्धोधन व महामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला. पलंगावर पोळली असता ती तशीच झोपी गेली. निद्राधीन असताना तिला एक स्वप्न पडले. स्वप्नात तिला असे दिसले की चतुर दीपक पालकांनी आपल्या निद्रिस्त स्थितीत मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल क्षाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले. नंतर या चतुर्दिक्पालकांच्या स्त्रिया तिच्या जवळ आल्या व तिला मानव सरोवराकडे नेले. त्यांनी तिथे तिला अभंग स्नान घालून तिची वेशभूषा केली. तिला त्यांनी सुगंधी द्रव्य लावून फुलांनी असे सजवले की ती कोण्या दिव्य शक्तीचे स्वागत करू शकेल. तेव्हा सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे आला व त्याने तिला प्रश्न केला, मी माझ्या शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचं ठरविलं आहे. तू माझी माता होण्यास कबूल होशील का? तिने उत्तर दिले मोठ्या आनंदाने आणि त्या क्षणी महामायेला जाग आली. तर अशा रीतीनं त्या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी अगदी सुगंधी पाण्यामध्ये आंघोळ करून चांगलं श्रंगार करून ती आपल्या शयन कक्षामध्ये म्हणजे आजच्या भाषेमध्ये आपण बेडरूम मध्ये म्हणूया त्या ठिकाणी गेलेली आहे. आणि शुद्धोधनाचा आणि त्यांचा दोघांचा मिलाप झाला. म्हणून आज म्हणजे बौद्ध धर्मामध्ये जेव्हा मुलींना म्हणजे जे नवीन जे लग्न झालेले आहेत, आता पूर्वी कसं होतं की आषाढ महिन्यामध्ये आषाढ आणि श्रावण महिन्यामध्ये अनेक सण येतात आणि या नवीन लग्न झालेल्या मुलीला पूर्वी आपल्या घरी नेण्याची पद्धत होती आषाढ महिन्यामध्ये. परंतु बौद्ध धर्मामध्ये आषाढ महिन्यामध्ये मुलींनी घरी जाऊ नये असे बरेच भंतीजी आणि हे सांगतात. कारण बुद्धाचा जी गर्भधारणा झालेली आहे ती आषाढ महिन्यामध्ये झालेली आहे, असा एक हेतू आहे या ठिकाणी. आणि हे चतुर पालक म्हणजे जे मंचकाच्या बाजूला जे 4 जे अंगरक्षक असतात ते 4 जण आले. ते जे पलंग होता ते उचलून कुठं ते त्या शाल वृक्षाखाली ठेवला. मग त्यांच्या बायका आल्या, त्यांना चांगल्या आंघोळी घातल्या, तिचा श्रंगार केला. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे आला आणि प्रश्न केला की मला या पृथ्वीवरचा शेवटचा जन्म घ्यायचा आहे आणि आई म्हणून मला तुला निवडायचं आहे, तर तू तयार आहेस का? ती म्हणते मोठ्या आनंदाने. आता या ठिकाणी आपल्या कल्पक बुद्धीने तर्कशील बुद्धीने या गोष्टी शक्य आहेत का, खऱ्या आहेत का, हा त्याचा विचार करायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न शुद्धोधनास सांगितले. स्वप्नाचा अर्थ बोध न झाल्यामुळे शुद्धोधनाने स्वप्न विद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध 8 ब्राह्मणाला बोलावून घेतले. मग त्या ब्राह्मणाची नावे काय आहेत? राम, ध्वज, लखन, मंती, कोंडे, सुयाम, भोज आणि सुदत्त अशी होती. हे 8 ब्राह्मण.
यांना त्यांनी बोलवलं. त्यांचं योग्य त्यांचं स्वागत केलेलं आहे. सेवकाकडून ते येत असताना जमिनीवर असे पुष्प आथरलेले आहेत. त्यांची चांगले स्वागत केलेलं आहे. आणि नंतर या पाची ब्राह्मणाला त्यांनी चांगले सोन्या चांदीने भरून धृत मध्ये युक्त व साखर मिश्रित दूध भाताचे सुग्रास भोजन देऊन त्या संतुष्ट केले. त्याशिवाय त्यांना नवीन वस्त्र दिले, गायी दिल्या. आणि हे सर्व झाल्यानंतर त्यांना एका योग्य ठिकाणी बसवलं. आणि मग शुद्धोधन त्यांना विचारतो की माझ्या पत्नीला असं असं स्वप्न पडलेलं आहे आणि या स्वप्नाचा अर्थ काय होतो, कृपा करून ते मला सांगा. आणि त्या काळामध्ये म्हणजे 2600 वर्षापूर्वी किंवा आताही 100-150 वर्षापूर्वी ही भविष्य सांगण्याची, भविष्य ऐकून घेण्याची प्रथा होती. आणि असे भविष्यवेते त्या काळामध्ये भरपूर होते. राजा, चिंता करू नकोस, ब्राह्मण म्हणाले. तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात रमला तर तो सार्वभौम सम्राट होईल. आणि ग्रहत्याग करून जर तो संन्यासी झाला तर विश्वातील अंधकार दूर करणारा बुद्ध होईल. काय सांगितलं की बा तो एक चक्रवर्ती राजा झाला तर फार मोठा सम्राट होईल, परंतु तो जर योगी झाला, संन्यासी झाला तर तो बुद्ध होईल. पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने 10 महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूती काळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली, माझ्या पित्याच्या देवदह नगरीला मी जाऊ इच्छिते. तुला ठाऊकच आहे की तुझ्या इच्छेप्रमाणेच होईल. राजाने उत्तर दिले. खांद्यावर वाहून नेतात अशा सोन्याच्या पालखीत बसून शुद्धोधनाने मोठ्या लवाजम्यासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठवले. मग आता या ठिकाणी बुद्धाचं पहिलं एक वैशिष्ट्य की सहसा गर्भ जो मुलगा होतो, बाळ होते तर 9 महिन्यामध्ये, पण इथे बुद्धाचं आईच्या गर्भामध्ये राहण्याचा काळ किती झालेला आहे, 10 महिन्याचा झालेला आहे. आणि त्या काळी किंवा आताही सुद्धा पहिलं बाळातपण हे कुठं होते, तिच्या माहेरी होते. आता महिला नोकरी करायला लागलेल्या आहेत, मोठमोठ्या शहरामध्ये चांगले चांगले दवाखाने आलेले आहेत, तर थोडासा फरक पडलेला आहे. परंतु त्या काळच्या महिलांना आपल्या नवऱ्याच्या घरी खूप काम करावे लागत असे. सकाळी 4 वाजता उठणे, जात्यावर पीठ दळणे. मग या काळामध्ये तो आराम मिळावा म्हणून तिला माहेरी पाठवण्यात येत असे. आणि जी मुलगी आहे सगळं आपले दुःख सुख जे काही आहे जसं आईजवळ व्यक्त करते तसं ती कोणाजवळ व्यक्त करू शकत नाही. म्हणून तिची पहिली डिलिव्हरी किंवा पहिलं बाळातपण हे माहेरी होते. हा त्यामागचा उद्देश होता. तेव्हा हा शुद्धोधन म्हणतो, मी तुझ्या बोलण्याच्या विरोधात नाही, मी तुझी व्यवस्था करतो. एक सोन्याची पालखी तयार केली आणि त्याच्यामध्ये बसून तिला तिच्या माहेरी पाठवण्याची तयारी केली. देवदहला जात असताना महामायेला शाल वृक्षाच्या एका उद्यानवनातून आणि फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरहित अशा वृक्षाच्या आल्हाददायक गर्द वनराईतून जावे लागले होते. त्यालाच लुंबिनी वन असे म्हणत असत. मग त्या देवदहला जात असताना एक सुंदर नैसर्गिक रम्य परिसर लागत होता. त्या शाल वृक्षाची मोठमोठी झाडं होती, मोठमोठी पुष्पाची झाडं होती आणि त्या वनाचं नाव काय होतं, लुंबिनी वन होतं. लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या सुसज्जित बाजारासारखे भासत होते. मग ते जेव्हा ही पालखी जात होती तर ते वन कसं एखाद्या स्वर्गात, म्हणजे कल्पना आहे, स्वर्ग नाही, म्हणजे अतिशय सुंदर देखावा त्या ठिकाणी वाटत होता.
बुंध्यापासून फांद्याच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फुलाफळाने ओथंबलेले होते. त्यावर नाना रंगाचे असंख्य भ्रमर गुंजराव करत होते. निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजूळ स्वराला काढत होते. अगदी बुडापासून तर शेवटपर्यंत असे वृक्ष होते की तिथं फुलं लागलेले होते, फळं लागलेले होते, फुलाफळाने होते, वथंबलेले होते. नाना रंगाचे नाना प्रकारचे फुलं होते आणि त्याच्यावर असंख्य भ्रमर म्हणजे भुंगा, ते काय करत होते, गुंजराव म्हणजे आवाज करत होते. अशा निरनिराळ्या प्रकारचे अजून पक्षी, मग कोकिळा असेल, कोणी काही असेल, त्या ठिकाणी ते मंजूळ आवाज काढत असत. तेथील ते मनोरम्य दृश्य पाहून महामायेच्या मनात तिथे थांबून काही काळ क्रीडा विहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकास आपली पालखी शाल वृक्षाच्या कुंजात नेऊन उतरवण्यास व तिथे उभे राहण्यास सांगितले. मग आता एवढं सुंदर दृश्य बघितल्यानंतर, एवढे छान फुलांचे झाडं बघितल्यानंतर त्या महामायाला वाटलं की इथे आपण थोडंसं काळ थांबायला पाहिजे, जेणेकरून आपलं मन अत्यंत प्रसन्न होईल, छान वाटेल. म्हणून आपले जे पालखी जे घेणाऱ्या भोये असतात त्यांना ते म्हणतात की बाबा त्या कशामध्ये एका ठिकाणी ते कुंज म्हणजे त्याला झोपडी म्हणता येईल, घर. त्या वनामध्ये असलेली जी झोपडी आहे त्या झोपडीच्या ठिकाणी तू तिथं ने, तिथं थांबव, मी जरा इथं फिरते बघते. महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर क्षाल वृक्षापर्यंत चालत गेली. त्या क्षाल वृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या मंद झुळकीने वर खाली हेलकावत असलेल्या पाहून महामायेला त्यापैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले. सुंदर, मग त्या वाऱ्याने ते काही फांद्या खाली वर असे होत होते, झोके घेत होते. हिलाही वाटलं की आपण एखादी फांदी धरावी. आता जसं आपण एखाद्या छान गार्डन मध्ये गेलो, ते फांद्या खाली वर येत राहतात, आपल्याला पकडून त्या ठिकाणी झोके घ्यावा वाटतात. लहान लेकरांना तर फार मजा वाटते ती. तर तसं तिलाही वाटलं की एक फांदी घ्यावा आणि आपणही थोडंसं खेळावं, झोका घेतल्यासारखं घ्यावं असं वाटतं. सुदैवाने एक फांदी सहजरित्या तिला धरता येईल एवढी खाली आली. तेवढ्यात तिने आपल्या पायाच्या टाचा उंचावून ती फांदी हाताने धरली. लगेच ती फांदी हवेमुळे वर गेल्यामुळे महामायेला हलकासा झटका लागला. तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. त्या शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला. तर अशा रीतीने ती फांदी धरली, एक झटका लागला आणि त्या झटक्याने तिचे दिवस तर भरलेलेच होते. परंतु या ठिकाणी असा थोडासा विचार करायचा आहे की ती उभ्याने होऊ शकते का? झटका लागेल, प्रसूत होईल, तर त्या ठिकाणी ती प्रसूत झालेली आहे, परंतु उभ्याने झाली का, हा मात्र भाग वेगळा आहे. या आपण आपल्या तर्कशुद्ध बुद्धीने बघायचा आहे. या बालकाचा जन्म ख्रिस्तपूर्व 563व्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झालेला आहे. मग या बालकाचा जन्म केव्हा झालेला आहे? वैशाखी पौर्णिमेला झालेला आहे. शुद्धोधन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्ष झाली होती, परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते. म्हणून पुत्रप्राप्ती झाली तेव्हा शुद्धोधनाने व त्याच्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या हर्ष उल्हासाने थाटामाटात साजरा केला. पुत्रजन्माच्या यावेळी कपिल वस्तूचे राज्यपद भूषवण्याची पाळी शुद्धोधनाची होती. त्यामुळे शुद्धोधनास राजा म्हणत असत आणि त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले. आता या शुद्धोधन राजाला लग्न झाल्यानंतर बरेच वर्ष मुलगा झाला नव्हता. खूप वर्षांनी मुलगा झाल्यामुळे अतिशय आनंद झाला. मग या आनंदामध्ये त्यांनी आपल्या राज्यामध्ये तो जन्म उत्सव साजरा केलेला आहे. आणि शुद्धोधन त्यावेळेस तो राजा होता
आणि त्या काळी राजाच्या मुलाला युवराज म्हणत असेल तर सिद्धार्थला युवराज लोक म्हणू लागलेले आहेत. तर आज आपण अशा रीतीने पूर्वज, कुळ आणि जन्म बघितलेला आहे. अशा रीतीने त्या सिद्धार्थाचा जन्म लुंबिनी विहारामध्ये झालेला आहे. मग आता त्याचं भविष्य, त्या काळी भविष्य बघत होते, तर भविष्य मग त्या असित मुनीचं काय भविष्य आहे याचा आपण भाग उद्या बघूया.